खरं तर दोन्ही सत्ताधारी गेल्या दीड वर्षापूर्वी काय करत होते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कसे गळे घालत होते आणि आज कशी एकमेकांची लक्तरे करतायत, म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी, विकासासाठी माहीत नाही, जे काम केलं नाही ते दुसऱ्यावर ढकलतायत। जे एक लोक गेले की सांगतात की ते आमदार निलेश राणे असल्यामुळे झालं नाहीत आणि शिंदेवाले गेले की सांगतात की भाजपचे पालकमंत्री असल्यामुळे हे काम झालं नाही आणि त्यामुळे दोन्ही एकमेकावर घालतायत। त्यामुळे लोकांनी सुज्ञपणे विचार करतील आणि त्याचा फायदा आम्हाला होईल। नाही, खरं तर मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आहे। या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सगळे उमेदवार सक्षमपणे या ठिकाणी उभे आहेत। कणकवलीमध्ये मात्र शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक चालू आहे। तिथे शिंदे सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा काही प्रश्न नाही आणि त्यामुळे त्यामध्ये पक्ष काय नाही। त्यामुळे ज्यावेळी मला बोलायचं असेल त्यावेळी मी निश्चित कणकवलीच्या निवडणुकीमध्ये बोलेल, परंतु आता या शहराच्या निवडणुकीमध्ये मी आहे आणि ह्या शहराची निवडणूक आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चिन्हावर लढवतो। एकीकडे हिंदुत्वाचे मुद्दे करायचे आणि आज मशिदीमध्ये किंवा मुस्लिम लोकांकडे मतं मागण्यासाठी भीक मागायची असा प्रकार त्यांचा सुरू आहे। खरं तर आमचं एवढंच म्हणणं होतं की सर्वसामान्य लोक आज चोऱ्या किती झाल्या आहेत। आज आमच्या कट्ट्याकडे आमचे ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर आहेत की तिथे दरोडे पडलेत, 2 माणसांचे खून झालेत, ते आरोपी अजून मिळत नाहीत आणि ह्यांना संरक्षण कशाला पाहिजे असा आमचा प्रश्न होता। त्यामुळे पोलिसांनी अशा संरक्षणाकडे, अशा शोषणांकडे कमी करावं आणि निलेश राणेंनी सुद्धा आमदार म्हणून गेल्या दीड वर्षामध्ये काय काम केलं हे लोकांसमोर सांगितलं पाहिजे। या अशा संरक्षण घेऊन, गाड्या घेऊन लोकांना शोषणिंग करून लोकांना भुलवायचं हा प्रकार त्यांनी थांबवला पाहिजे आणि त्यांना संरक्षण असेल तर त्यांना योग्य पद्धतीने दिलं पाहिजे, त्याबद्दल आमचा वाद नाही। परंतु शोषणिंग करण्यासाठी आणि पोलिसांचा अतिरिक्त कारभार, म्हणजे जिथे चोऱ्या होत आहेत, खून पडत आहेत, तिथे पोलीस नाहीत आणि ह्यांच्या दिमागीला पोलीस का, हा आमचा प्रश्न होता।